नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर. विद्यार्थी मित्रांनो, BMS BHMS ट्रे राऊंडचा जो कट ऑफ जो आहे तो कमी होणार आहे, त्याचेही कारण सांगणार आहे. कारण 500 प्लस जागा रिकाम्या आणखीन शिल्लक आहे. तर तुम्ही अगदी स्क्रीनवरती पाहू शकता. मी प्रत्येक अगदी कॅटेगरी वाईज किती जागा शिल्लक आहेत तेही ह्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. तर जे विद्यार्थी अगदी चॉईस फिलिंग केलेले असतील काल किंवा आज आणखीन काही विद्यार्थी चॉईस फिलिंग करणार असेल, त्यांच्यासाठी फार हा युजफुल व्हिडिओ राहणार आहे. कारण ज्या विद्यार्थ्यांना आत्तापर्यंत सीट लागलेली नाही, तर ते विद्यार्थी खूप सारे विद्यार्थी वेट करत होते. तर त्या विद्यार्थ्यांसाठी अगदी महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ राहणार आहे. आणि गुड न्यूज पण चांगली आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण 500 प्लस जागा रिकाम्या आणखीन आहे. तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी पण अगदी व्यवस्थित तुम्ही अगदी झूम करून प्रत्येक कॉलेज वाईज पहा, म्हणजे लक्षात येईल. तर BMSचा गव्हर्नमेंटच्या सुद्धा किती जागा शिल्लक आहेत कॅटेगरीनुसार, आणि प्रायव्हेटच्या पण किती आहेत, आणि BHMSच्या सुद्धा अगदी किती जागा शिल्लक आहेत, ते अगदी तुम्हाला मी अगदी ओरली सांगणार आहे. तर म्हणजे तुम्हाला चॉईस फिलिंग करायचं अगदी फटाफट लक्षात येईल की आपापल्या कॅटेगरीनुसार अगदी जनरलच्या किती आहेत, वुमनच्या किती आहेत, त्या ठिकाणी PWच्या पण विद्यार्थ्यांसाठी किती आहेत, किंवा जे आपल्या सेंट्रलच्या AA CCCच्या पण जागा किती आहेत. 15% ऑल इंडियाचे जे आहेत, IQमधून भरतो ऑल इंडिया कोठ्यामधून, आणि IQच्या पण किती आहेत, ह्या सगळ्या गोष्टी मी अगदी सांगणार आहे. तर अगदी तुम्ही स्क्रीनवरती मी जस्ट आम्ही तुम्हाला स्क्रोल करत मी दाखवते आणि ओरली सांगते, म्हणजे तुम्ही ओरली ऐकल्यानंतर लक्षात येईल तुम्हाला चॉईस फिलिंग करते वेळेस की परफेक्ट किती जागा शिल्लक आहेत, त्याप्रमाणे आपल्याला तिथे चॉईस फिलिंग करता येणार आहे. तर अगदी तुम्ही असं मी तुम्हाला एक झूम करून एक कॉलेजचे सॅम्पल दाखवते. तुम्ही पाहू शकता, हे RA पोद्दार मुंबईचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आयुर्वेदिकचं, तिथे आपल्याला इथे 11 जागा शिल्लक पाहायला मिळत आहे. तर अगदी मी तुम्हाला स्क्रोल करत इथं सांगते, आणि प्रत्येक कॅटेगरी वाईज किती जागा शिल्लक आहेत तेही अगदी मी सांगणार आहे. तर BMSच्या गव्हर्नमेंटच्या आपल्याला विचार केला तिथे सीटच्या, तर आपल्याला तिथं चॉईस फिलिंगच्या वेळेस आपल्या लक्षात येणार आहे. जनरलच्या जवळजवळ 4 जागा आहेत, ओपन कॅटेगरी सांगत आहे, आणि वुमनच्या 2 जागा शिल्लक आहेत. PWच्या सुद्धा ओपनच्या 2 जागा शिल्लक आहेत. ओके. आणि त्याचबरोबर आपण जर AA CCCचा सुद्धा विचार केला तर त्याच्या सुद्धा 3 जागा शिल्लक आहेत. आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जर आपण विचार केला तर SCच्या विद्यार्थ्यांसाठी जनरलला 8 जागा शिल्लक आहेत आणि वुमनला 1 जागा शिल्लक आहे. आणि ST कॅटेगरीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना जनरलला 4 जागा शिल्लक आहेत, वुमनला 6 जागा शिल्लक आहेत, आणि PWच्या 2 जागा शिल्लक आहेत. विजेला तिथं सीट्स नाही आहे. NT1च्या विद्यार्थ्यांना जनरलला 1 जागा शिल्लक आहे. NT2च्या विद्यार्थ्यांसाठी जनरलला 3 जागा शिल्लक आहेत आणि वुमनला 1 जागा शिल्लक आहे. आणि NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा अगदी जनरलला 1 जागा आहे आणि वुमनला सुद्धा 1 जागा शिल्लक आहे. तर अगदी तुम्ही व्यवस्थित स्क्रोल करत पहा, म्हणजे तुम्हाला पूर्णपणे गव्हर्नमेंटचं आपल्याला इथं लक्षात येईल की किती जागा शिल्लक आहेत. आणि त्याचबरोबर OBCच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जनरलला 6 जागा शिल्लक आहेत, वुमनला 5 जागा शिल्लक आहेत. SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जनरलला 3 जागा शिल्लक आहेत, वुमनला 1 आहे. आणि EWच्या विद्यार्थ्यांसाठी गव्हर्नमेंटला आपण गव्हर्नमेंटच्या कॉलेजचा विचार करतोय, तिथे जनरलला 2 आहेत आणि वुमनला सुद्धा 2 शिल्लक जागा आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर BMS गव्हर्नमेंटचं आपल्याला 4th राऊंडचा कट ऑफ आपल्याला माहितीच होता, तर अगदी हा ओपनचा 440 प्लस राहिलेला आहे. SCचा सुद्धा 379 एवढा राहिलेला आहे. STचा सुद्धा 305 वरती राहिलेला आहे. आणि इतर जे कॅटेगरी आहेत ते सगळ्या कॅटेगरीमध्ये सुद्धा तुम्हाला 320 प्लस कट ऑफ हा राहिलेला आहे. तर पुढे तुम्ही BMSचं सुद्धा अगदी मी प्रायव्हेटचं सुद्धा तुम्हाला इथे मी सांगणार आहे. तर अगदी तिथे सुद्धा तुम्हाला जर सीट्स आपल्याला किती आहेत ते माहिती असणं आवश्यक आहे. त्याप्रमाणे तुम्ही अगदी परफेक्ट चॉईस फिलिंग करू शकता. तर अगदी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जनरलला 130 जागा शिल्लक आहेत जनरलच्या, आणि ओपनच्या वुमनला 54 जागा, सॉरी 64 जागा शिल्लक आहेत. हे झालं ओपन कॅटेगरीचं. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी BMS प्रायव्हेटसाठी जनरलला 130 आणि वुमनला 64, हे ओपनचं झालं. आणि SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्रायव्हेटला जनरलला 22 आहेत आणि वुमनला 9 आहेत. आणि 15%चा ऑल इंडिया कोठ्यामधून सुद्धा आपण ओपनला 24 जागा शिल्लक आहेत आणखीन, आणि 15% ऑल इंडिया कोठ्यामधून सुद्धा SCला 2 जागा शिल्लक आहेत. त्याचबरोबर तुम्ही आणखी व्यवस्थित स्क्रोल करत पाहत गेला तर तरी सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की प्रायव्हेटचं BMSचं आपल्याला पाहायला गेलं तर ST कॅटेगरीसाठी विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जनरलला 15 जागा शिल्लक आहेत आणि वुमनला 2 जागा आहेत ST कॅटेगरी. विजय कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसुद्धा जनरलला 3 जागा शिल्लक आहेत, वुमनला 2 आहेत. आणि त्यानंतर विजय NT1च्या विद्यार्थ्यांसाठी जनरलला 4 आहेत आणि वुमनला 2 आहेत. NT2च्या विद्यार्थ्यांसाठी जनरलला 3 आणि वुमनला ही 3 जागा शिल्लक आहेत.
NT3च्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जनरलला 2 जागा शिल्लक आहेत. OBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा तुम्ही ते अगदी व्यवस्थित तुम्ही पाहाल तर लक्षात येईल आपल्याला. तिथे जनरलला 22 जागा शिल्लक आहेत OBCला आणि वुमनला 5 आहेत. SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जनरलला 19 जागा शिल्लक आहेत आणि वुमन्सला 5 जागा शिल्लक आहेत. आणि ह्याप्रमाणे जर टोटल कॉलेजेस आपण इथे पाहिले तर जवळजवळ 123 कॉलेजेस जे आहेत आपले प्रायव्हेटचे BMSचे, तर त्यामध्ये जवळजवळ 500 प्लस म्हणजे जवळजवळ 504 जागा शिल्लक आहेत. तर तुम्ही अगदी इथे पाहू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवते. तर इथं 123 कॉलेजेस आपल्याला इथं पाहायला मिळत आहेत प्रायव्हेट कॉलेजचे. तर तिथं टोटल सीट्स तुम्ही इथे अवेलेबल त्यांनी पूर्णपणे इथं दाखवलेलं आहे 504. तर 504 जागा प्रायव्हेटच्या BMSच्या आणखीनही शिल्लक आहे. तर त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन त्यांनी कसं केलेलं असतं तेही तुम्हाला सांगते. तर त्यामध्ये कॉलेजेस आपण जर 123 घेतले आणि त्यातले 504 जागा आहेत, तर त्यामध्ये IQसाठी सुद्धा सीट जात असतात. त्याच्यामध्ये IQच्या 163 सीट्स शिल्लक आहेत आणि ज्या मेरिट बेसनी भरतात ते 341 सीट्स आणखीनही शिल्लक आहेत. त्यामुळे हा कट ऑफ इथं कमी येऊ शकणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. तर BMSचा प्रायव्हेटचा सुद्धा कट ऑफ आपल्याला एक्सपेक्टेड कट ऑफ किती येऊ शकतो, ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 280 पर्यंत जाऊ शकतो. 279 ते 280 पण जाऊ शकतो आणि SCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 275 प्लस राहू शकतो आणि STच्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा 230 पर्यंत राहू शकतो आणि जी अदर इतर कॅटेगरी आहे तिथे सुद्धा तुम्हाला अगदी 275 प्लस कट ऑफ राहू शकणार आहे BMSचा सुद्धा. ओके, तर ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी 280 असेल तर तुम्ही सेफ आहेत आणि SCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 275 प्लस असेल तर सुद्धा ते विद्यार्थी सेफ आहेत आणि ST कॅटेगरीचे विद्यार्थी सुद्धा 230 प्लस असतील सुद्धा ते सुद्धा सेफ आहे. त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ह्या राऊंडमध्ये अगदी BMSचं प्रायव्हेट कॉलेज मिळू शकणार आहे. आणि त्याचबरोबर पुढे तुम्ही अगदी स्क्रोल करत पाहत गेला तर BHMSचं सुद्धा गव्हर्नमेंटचं एक कॉलेज आहे. त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही ते सीट पाहू शकता. 11 सीट्स आपल्याला इथे टोटल सीट्स त्यांनी BHMSचं एक दाखवत आहेत आणि त्याप्रमाणे प्रायव्हेटचं BHMS कॉलेज तुम्ही पाहाल तर अगदी प्रायव्हेटमध्ये सुद्धा सीट्स आपल्या जनरलला 103 आहेत. ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 103 सीट्स आहेत जनरलला आणि वुमनला 28 सीट्स आहेत आणि IQमधून सुद्धा 13 सीट्स म्हणजे ऑल इंडिया कोठ्यामधल्या सुद्धा 13 सीट्स शिल्लक आहेत. आणि हे झालं BHMS प्रायव्हेटचं सांगत आहे. ओके, BHMS प्रायव्हेटला जनरलच्या विद्यार्थ्यांसाठी ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी जनरलला 103 सीट्स आहेत, वुमनला 28 आहेत आणि ऑल इंडिया कोठ्यामधून 13 आहेत. आणि BHMS प्रायव्हेटसाठी SC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी जनरलला 9 सीट्स आहेत, वुमनला 3 सीट्स आहेत. ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा जनरलला 15 सीट्स शिल्लक आहेत आणि वुमनला 5 सीट्स शिल्लक आहेत. आणि अदर जी कॅटेगरी आहे त्याला फक्त 1-2 सीट्स आपल्याला तिथं पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर OBC कॅटेगरी आहे त्या ठिकाणी सुद्धा जनरलला 15 सीट्स शिल्लक आहेत, वुमन्सला 7 सीट्स शिल्लक आहेत आणि SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा BHMS प्रायव्हेटला जनरलला 14 सीट्स शिल्लक आहेत आणि वुमनला 2 सीट्स शिल्लक आहेत. तर अगदी तुम्ही BHMSचं सुद्धा जे 54 कॉलेजेस आहेत प्रायव्हेटचे ते सुद्धा अगदी तुम्ही व्यवस्थित झूम करून पहा. प्रत्येक कॅटेगरी वाईज सुद्धा तुम्हाला जनरल आणि वुमनला किती सीट शिल्लक आहेत ते अगदी मी पूर्णपणे डिटेल सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अगदी चॉईस फिलिंग आज संध्याकाळीपर्यंत तुम्ही अगदी 4 वाजेपर्यंत तुम्ही कंप्लीट करून टाका, म्हणजे खूप शेवटपर्यंत थांबू नका. आणि ज्या विद्यार्थ्यांनी आणखीन लॉक केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी सुद्धा, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी काल चॉईस फिलिंग केली असेल त्या विद्यार्थ्यांना सुद्धा जर हा व्हिडिओ पाहून जर किती सीट्स शिल्लक आहेत प्रत्येक कॅटेगरीनुसार अगदी तुम्ही अगदी वर खाली करू सुद्धा तुम्ही चॉईस फिलिंग करू शकता. आणखीन लॉक सिस्टीम झालेली नसणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी लॉक केलं नाही त्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी चेंजेस करता येणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी आज चॉईस फिलिंग करायला घेतली असेल त्या विद्यार्थी सुद्धा अगदी व्यवस्थित केअरफुली करा, जेणेकरून तुम्हाला सीट तिथे कन्फर्म मिळायला पाहिजे आहे. ओके, तर टोटल आपल्याला पाहिलं तर 54 कॉलेजेस आहेत आपल्याला BHMS प्रायव्हेटचे. त्याच्यामध्ये 380 सीट्स आहे सध्या आणि त्यामध्ये 156 सीट्स ह्या IQमध्ये जातात. इन्स्टिट्यूट कोठ्यामधून प्रायव्हेट कॉलेज ते स्वतः भरतात, कारण तिथे फी थोडी जास्त असते आणि मेरिट बेसनी 224 जागा सध्या शिल्लक आहे. तर तिथला कट ऑफचा जर विचार आपण केला BHMS प्रायव्हेटचा तर अगदी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा एक्सपेक्टेड कट ऑफ 195 येऊ शकतो आणि
एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा अगदी 195 येऊ शकतो. एस टीच्याला विद्यार्थ्यांना 145 येण्याचे चान्सेस आहेत आणि अदर कॅटेगरी आहेत त्या ठिकाणी सीट्स कमी असल्यामुळे तिथला कट ऑफ 200 प्लस राहू शकतो आणि OBC आणि SC-BCच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा 190चा कट ऑफ राहू शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं अगदी BMS BHMSचं मी पूर्णपणे अगदी BMSचं गव्हर्नमेंटचं, प्रायव्हेटचं आणि BHMSचं सुद्धा गव्हर्नमेंट प्रायव्हेटचं अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी जनरलला किती सीट्स आहेत आणि वुमनला सुद्धा किती सीट्स शिल्लक आहेत ते अगदी प्रत्येक कॅटेगरी वाईज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तुम्ही चॉईस फिलिंग अगदी व्यवस्थित आणि केअरफुली करा. असे तुम्ही त्या ठिकाणी चॉईस फिलिंग करा की त्या ठिकाणी तुमच्या कॅटेगरीनुसार किती सीट्स आहेत त्याप्रमाणे तुम्ही ते प्रेफरन्सेस लिस्टवरती ठेवा आणि व्यवस्थित चॉईस फिलिंग करा. कारण आता वेळ खूप कमी राहिलेला आहे. तुम्ही 4 वाजेपर्यंत कंप्लीट चॉईस फिलिंग करून अगदी व्यवस्थित लॉक सिस्टीम करा की जेणेकरून तुम्हाला म्हणजे काही अडचण येणार नाही. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी डिटेल्समध्ये विचारायचं पण असेल त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मला कॉल मेसेज करू शकता. मी माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. व्हॉट्सअप लिंक पण दिलेली आहे. त्याही लिंकला तुम्ही क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि वरची नवीन डेली अपडेट्स पाहू शकता. तर ज्या विद्यार्थ्यांना प्रेफरन्सेस लिस्ट माझ्यामार्फत पाहिजे असेल त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा मला कॉन्टॅक्ट करा. मी तुम्हाला अगदी लगेच व्हॉट्सअपला तुम्हाला चॉईस फिलिंग लिस्ट पाठवते म्हणजे जेणेकरून तुम्हाला अगदी सीट तिथे अलाउट होऊ शकते. तर ज्या विद्यार्थ्यांना IQमधून सुद्धा ॲडमिशन्स पाहिजे असेल, IQच्या सीट्स जो शिल्लक आहेत कारण पुढचा जो राऊंड होणार आहे त्या राऊंडमध्ये आपल्याला तिथे चॉईस फिलिंग करता येणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. जर सीट शिल्लक राहिल्या तर कदाचित स्पॉट राऊंड जसा BD MBBS BDS झालेला आहे तसाही इथे BMS BHMSचा सुद्धा स्पॉट राऊंड होऊ शकतो जर जागा शिल्लक राहिल्या तर. त्यामुळे पण आपल्याला तिथे चॉईस फिलिंगची आपल्याला संधी उपलब्ध होणार नाही. त्यामुळे आत्ता चॉईस फिलिंग तुम्ही अगदी व्यवस्थित केअरफुली करा. डाऊट्स असेल नक्कीच मला कॉल मेसेज करा. मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. एनी टाईम कॉल मेसेज करून डिटेल्स माहिती विचारा आणि तुमचं भविष्यामध्ये डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकता. ओके फ्युचर डॉक्टर्स, जय हिंद जय महाराष्ट्र. थँक्यू.